हम सब गए थे। कुछ दिन पहले सीआईडी के ऑफिस में जाके वो जो सब अधिकारी, उनको हमने विनती की थी कि हमारा एफआईआर आप ले लो। उन्होंने एफआईआर नहीं लिया था। उन्होंने उस टाइम बोलते वक्त कहा था कि एआईबी का रिपोर्ट आने दो, फिर हम एफआईआर करेंगे। एआईबी का रिपोर्ट 3 दिन पहले आया, 4 दिन पहले आया, 4 दिन तक कुछ भी एफआईआर नहीं हुआ। तो आज सीआईडी से मिलके उनको पूछना था कि ठीक है, आपने उस टाइम नहीं लिया, अभी एआईबी का प्रिलिमिनरी रिपोर्ट आया तो अभी आप हमारा एफआईआर ले लो। उसके लिए भी अनफॉर्चुनेटली आज उन्होंने ना कहा। अभी ये देखो, मेरे हाथ में जो एफआईआर है, 2019 को मुंबई में घाटकोपर में एक बीच क्राफ्ट 200 नाम का एक एयरक्राफ्ट क्रैश होके उसमें 5-6 जन का मृत्यु हुआ। अभी वहां पे जो मिले क्या नाम, किरीट सोमैया, ये जो बीजेपी के नेता है, तब बीजेपी का सरकार इस राज्य में था। किरीट सोमैया वहां पे पुलिस स्टेशन गए, पुलिसों को वहां पे फोर्स किया और फोर्स करने के बाद सबके ऊपर वहां पे एफआईआर हुआ। हमारा यही कहना है ना, इतना बड़ा नेता महाराष्ट्र का अगर एक्सीडेंट में वहां पे गुजर जाता है तो उनके बारे में एफआईआर करना बहुत इम्पोर्टेंट है। अगर उनके बारे में आप एफआईआर नहीं कर रहे हो तो यहाँ पे एक केस में अलग न्याय और हमारे अजीत दादा के केस में जो महाराष्ट्र का बहुत बड़ा नेता था, लोक नेता था, उनके बारे में अलग न्याय, ये क्यों? इसके बारे में वो उत्तर नहीं दे पाए। उसके साथ कल वीके सिंह यहाँ पे आया था। जब वो आया था तब उसके साथ उसकी प्राइवेट सिक्योरिटी थी या गवर्नमेंट की थी, वो मुझे नहीं मालूम, लेकिन उस सिक्योरिटी के पास AK-47 था। अभी AK-47 के जो सिक्योरिटी वाले थे, वीके सिंह और उसके 3-4 गाड़ियां, वो अंदर भेज दी गई। लेकिन यहाँ के जो पत्रकार है उनको बहुत मिसट्रीट पुलिस ने वहां पे किया, उनको अंदर भेजा नहीं, उनको 8 घंटा यहाँ पे धूप में रखाया। और ये वीके सिंह अंदर जाके कॉफी दिया, चाय दिया, उसके शायद सिक्योरिटी को भी उन्होंने चाय दिया था, गाड़ी अंदर लेके गए थे और शायद 1-2 घंटा सिर्फ इंक्वायरी हुआ होगा, 8 घंटा सिर्फ दिखाने के लिए था। अंदर एसी में बैठ के वो सिर्फ मस्ती कर रहा था, ऐसे हम सबको लगता है। अभी एक ऐसा बंदा सीआईडी, मतलब महाराष्ट्र का जो क्राइम ब्रांच है, वहां पे अगर AK-47 लेके सिक्योरिटी के साथ वहां पे आता है तो क्या संजय देना चाहता है कि वो सीआईडी से बढ़कर है, महाराष्ट्र की सिक्योरिटी से बढ़कर है? क्यों इतनी वीआईपी ट्रीटमेंट वीके सिंह को वहां पे दी जा रही है? उसी के साथ अगर आप देखो, आते वक्त वो हमको दिखे, जाते वक्त नहीं दिखे। वहां पे यहाँ पे पत्रकार रुके थे, लेकिन जब वीके सिंह बाहर आने का टाइम हो गया था वो किसी को भी नहीं दिखा, जिसका कारण शायद लोगों के मन में ऐसा है जो रियल है कि पुलिस के गाड़ी में उसको बाहर निकाला गया था। तो अभी ये चीज, अगर ये जो क्राइम करने वाला व्यक्ति एकनाथ शिंदे साहब के बारे में भी अगर 2023 के उनका जो प्लेन था जो ज्यूरिक जाने वाला था, उस टाइम वो मिडिल ईस्ट जाने के बाद, वहां पे फ्यूलिंग होने के बाद बहरीन से जब निकला, तब ईरान में जब वो गया था, तब ईरान के गवर्नमेंट ने कहा था कि आपने परमिशन नहीं ली, हमारे एरिया में कैसे आप आ सकते हो? वैसे इराक ने भी वहां पे कहा था। मतलब वहां पे भी अगर 5 मिनट का डिले होता तो एकनाथ शिंदे जी का प्लेन भी वहां पे डाउन हो जाता। अभी उस टाइम कंपनी कौन सी थी? तो VSR थी। कंपनी का मालिक कौन था? VSR था। नेता कौन था? महाराष्ट्र का बहुत बड़ा नेता, मुख्यमंत्री थे। अभी देखो, अजीत दादा के केस में अनफॉर्चुनेटली एक्सीडेंट होके वो हमारे साथ नहीं रहे, लेकिन कंपनी कौन सी थी? VSR थी। मालिक कौन था? वीके सिंह था। तो ये कोइंसिडेंस हो सकता है या जानबूझ के एकनाथ शिंदे साहब के टाइम में भी कुछ और प्लान था। तो ये तब तक नहीं पता चलेगा जब तक वीके सिंह को जेल में नहीं डाला जाता, प्रॉपर इंक्वायरी नहीं होती। इसलिए एफआईआर करते वक्त एक तो VSR के ऊपर, DGCA के जो अधिकारी है जो वीके सिंह को मदद करते हैं उनके ऊपर, एरो नाम की कंपनी, और VIP एक हाथ अगर प्रवास कर रहा है या फ्लाइंग कर रहा है महाराष्ट्र से, तो महाराष्ट्र के कुछ अधिकारी जिम्मेदारी होती है उनकी कि वो सेफ है कि अनसेफ है प्लेन देखने की। तो वो जो अधिकारी है जो ग्रुप में है एरो के, उनके ऊपर, और एक ऐसा व्यक्ति जो अननेम्ड है, ऐसा व्यक्ति जो इस कॉन्स्पिरेसी के पीछे, इनके खिलाफ आप एफआईआर करो, ये हमारी मांग है। लेकिन अभी तक अनफॉर्चुनेटली हमारा एफआईआर लिया नहीं गया। इस पूरे मामले की जांच सीबीआई करेगी, सीक्रेट होता दिखने। देखो, सुशांत सिंह के बारे में बिहार के गवर्नमेंट ने जब
केंद्र सरकार को लिखा था कि सीबीआई की इंक्वायरी सुशांत सिंह के मर्डर के बारे में या सुसाइड के बारे में वहां पे होनी चाहिए। तो 2 दिन में ही सीबीआई ने वो विषय एक्सेप्ट किया था, वो केस एक्सेप्ट किया था, फिर उन्होंने इंक्वायरी शुरू की थी। अभी दादा का सीबीआई इंक्वायरी हो, ऐसे दादा के पक्ष के नेता ने ही सीएम साहब को मिलकर वहां पे विनती किया था। दूसरे दिन वो जो रिपोर्ट है जो महाराष्ट्र से जाता है वो वहां पे दिल्ली गया, लेकिन वो जाके अभी 22 दिन हुआ। सुशांत सिंह के केस में 2 दिन में वहां पे एक्सेप्ट होता है रिपोर्ट, और दादा के केस में 22 दिन होके भी अगर एक्सेप्ट नहीं हो रहा तो डेफिनेटली कुछ न कुछ तो काला है इसमें, ऐसे हम सबको लगता है। इस तरीके का भेदभाव जानबूझ के किया जा रहा है ताकि अगर इस वीके सिंह को ताबा में लिया जाता है, जेल में डाला जाता है, एफआईआर होता है, तो आगे जाके वीके सिंह जो लोग इस कॉन्स्पिरेसी के पीछे है उनका नाम शायद बता देगा। इसलिए ये ट्रीटमेंट, वीआईपी ट्रीटमेंट वीके सिंह को दी जा रही है। मतलब किसी ना किसी को तो या किसी इंस्टीट्यूट को वहां पे बचाया जा रहा है, और इसके कारण अजित दादा को वहां पे न्याय नहीं मिल रहा है, ऐसे हम सबका कहना है। क्रिकेट मैच भी दिखाया गया, जो अभी देखो ना, अंदर जाके इतनी वीआईपी ट्रीटमेंट कि उनके साथ एक प्राइवेट सिक्योरिटी सीआईडी कार्यालय जाते वक्त एक AK-47 डायरेक्ट ओपनली वहां पे लेके जाता है और उनको स्वीकारा जाता है, लेकिन मीडिया को बाहर रखा जाता है, लोगों को बाहर रखा जाता है। तो वहां से उनकी वीआईपी ट्रीटमेंट चालू हो गई। अंदर जाके खाना पीना ठीक है, वो किया, ऐसे हम समझते हैं, लेकिन हमको ये भी पता चला कि शाम को आधा घंटा वो मैच भी देखे गया। मतलब कहा ना कहा तो भी एक वीआईपी ट्रीटमेंट ये वीके सिंह को दी जा रही है। अभी आते वक्त वीके सिंह कौन सी गाड़ी में आया दुनिया को मालूम है, मीडिया को मालूम है, लेकिन जाते वक्त वीके सिंह कौन सी गाड़ी में गया किसी को भी नहीं मालूम, क्योंकि शायद वीके सिंह को बाहर मीडिया से बचाने के लिए, लोगों से बचाने के लिए, बचाना मतलब सिर्फ मीडिया को क्या चाहिए था, एक स्टेटमेंट चाहिए था कि उसका क्या कहना है, लेकिन वो स्टेटमेंट देने का धाड़स या हिम्मत उस वीके सिंह में न होने के कारण पुलिस के गाड़ी में वीके सिंह को वीआईपी ट्रीटमेंट देते हुए बाहर निकाला, ऐसे हम सबका कहना है। आप कह रहे थे कि आप कल दिल्ली जाएंगे और सांसदों से मिलेंगे। कल केजरीवाल साहब को हम मिल रहे हैं, उसके बाद हमने लीडर ऑफ अपोजिशन राहुल गांधी जी, उनका भी टाइम वहां पे मांगा है। जो भी इंडिया गठबंधन की पार्टियां हैं उनके जो प्रमुख है उनको हमने विनती किया कि ये विषय मुझे आप सबसे बात करनी है, आपको समझाना है, ताकि पार्लियामेंट में भी ये विषय लिया जा सकता है। ये विषय इसलिए इम्पोर्टेंट है क्योंकि एक बड़ा नेता इस एक्सीडेंट में हमारे साथ नहीं रहा। अभी ये एक्सीडेंट है या कॉन्स्पिरेसी है वो लोगों को जानना है, इसलिए ये इन्वेस्टिगेशन प्लेनली, सिंपली और क्लियरली और ट्रांसपेरेंटली होने की वहां पे जरूरत है। उसी के साथ कलम 12 जो है, मतलब रूल 12, उसके अंडर ये इन्वेस्टिगेशन होना चाहिए। ये हमारी मांगनी है, तो हाँ ये हमारी मांगनी है, क्योंकि वहां पे एक अलग कमेटी फॉर्म किया जाता है, उनको बहुत ज्यादा अधिकार होते हैं। ये कलम 11 मतलब रूल 11 के अंदर सब अधिकार ये डीजीसीए को वहां पे होते हैं, तो वहां पे इन्फ्लुएंस हो सकता है। और ये मांगनी हमारे साथ एयर इंडिया का जो फ्लाइट अहमदाबाद में वहां पे क्रैश हुआ था, वो जो पायलट एसोसिएशन है, 5000 लोगों की पायलट एसोसिएशन, उनकी भी ये मांगनी है कि अहमदाबाद का एक्सीडेंट का अंडर रूल 12 हो। हमारी भी मांगनी है। ये सब विषय लेके हम ये बड़े पार्टियों के नेताओं को वहां जाके मिलेंगे। होऊ शकतो, तिथं सुद्धा ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट तर होताच, त्यानंतर हा एफआयआर झाला। हाच आमच्या सगळ्यांचा जो अधिकार आहे, हा अधिकार आम्ही कोणासाठी वापरण्याचा प्रयत्न करत होतो, तर या राज्याचे एक लोकनेते, मोठे नेते अजितदादा पवार यांच्यासाठी आम्ही एफआयआर करण्यासाठी प्रयत्न करत होतो। आणि हा एफआयआर झाला 19ला, त्यांचं सरकार आणि त्यांचा एक नेता पोलीस स्टेशनला जातो म्हणून, आणि आम्ही विरोधात आहोत आणि दादांसाठी आम्ही लढतोय, अजितदादांसाठी लढतोय, एवढं करून सुद्धा, बोलून सुद्धा, पाठपुरावा करून सुद्धा दादांचा एफआयआर घेतला गेला नाही। म्हणजे कुठं ना कुठंतरी काही प्रमाणात काळबेर आहे, हे कुठेतरी आता सिद्ध होत चाललेलं आहे। काल जेव्हा वीके सिंग आला, 11, 11:30 वाजता वीके सिंग या कार्यालयामध्ये आला होता। पत्रकार इथं आले होते, पोलिसांकडनं पत्रकारांच्या प्रती फार चुकीच्या पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी दिली असं आम्हाला कळालं। पत्रकारांना आत घेतलं नाही, वीके सिंगची गाडी आणि त्याची सिक्युरिटीची गाडी ही आत घेण्यात आली होती। तुम्ही जर बघितलं असेल, त्याची जी सिक्युरिटी आहे वीके सिंगची, त्यांच्याकडे AK-47 अशी बंदूक तिथं होती। आता वीके सिंग आलाय कशाला, तर इंट्रोगेशनसाठी आलाय। कुठं आलाय,
महाराष्ट्राच्या सीआयडीच्या प्रमुख कार्यालयामध्ये आलाय. आता सीआयडीच्या म्हणजे पोलिसांच्या प्रमुख कार्यालयामध्ये आल्यानंतर त्याच्याबरोबर AK-47 घेऊन जर तिथं गार्ड्स असतील आणि AK-47 आत घेतली गेली, म्हणजे जिथं पत्रकारांना परवानगी नाही, आमच्या पदाधिकाऱ्यांना परवानगी नाही, आमच्या गाडीला परवानगी नव्हती. आता कुठेतरी आत वाद झाल्यानंतर आमची एक गाडी आत पाठवली, पण तिथं VK सिंगला परवानगी दिली गेली, AK-47 ला परवानगी तिथं दिली, त्याच्या गार्डला परवानगी दिली. आणि मग नंतर तुम्ही बघितलं असेल, येताना VK सिंग दिसला, पण जाताना मात्र VK सिंग कुठे दिसला नाही. तो कुठल्या गाडीत गेला? पोलिसांच्या गाडीत गेला का? काळ्या गाडीत गेला का? मग तो तिथं असणाऱ्या जे सतर्क आपले सगळे पत्रकार आहेत त्यांना का नाही दिसला? त्याला का वाचवलं गेलं? तो पत्रकारांसमोर का नाही आला? का त्याला त्याचा चेहरा लपवायचा होता? का त्याला कुठली तरी भूमिका लपवायची होती? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. पण आज सीआयडीकडे आल्यानंतर अधिकारी कितीही चांगले असले तरी कुठं ना कुठेतरी यांच्यावर दबाव आहे, आणि हा दबाव असल्यामुळेच FIR दादांचा त्या ठिकाणी घेतला जात नाही. आणि जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे, जो तपास आहे, तो हवेत गोळ्या झाडण्यासारखा हा तपास आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. यांना खऱ्या अर्थाने तपास करायचाच नाही. याला त्या VSRला वाचवायचे, DGCAच्या वाचवायचे, आणि ह्याच्या मागे जो कर्णधार जो कुणी असेल, नाहीतर जी काही संस्था असेल, त्या लोकांना वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न तिथं सुरू आहे. मला दुर्दैव याच गोष्टीचं वाटतं, जे लोक सत्तेत आहेत आणि दादांबरोबर अनेक वर्षांपासून त्यांनी काम केले, नाही तर दादांमुळे काही लोक निवडून आलेले आहेत, ते मात्र या बाबतीत भूमिका घेताना दिसत नाही. FIR करण्यासाठी प्रयत्न तिथं केला जात नाही. ही मात्र त्या ठिकाणी दुर्दैवी गोष्ट आहे. उद्या मी स्वतः दिल्लीला जाणार आहे. केजरीवाल साहेबांची उद्या आमची भेट होणार आहे. त्यानंतर इंडिया आघाडीचे जे प्रमुख पक्ष आहेत, त्याचे जे प्रमुख नेते आहेत, त्यांना सुद्धा पुढच्या 3 दिवसामध्ये आम्ही भेटून पार्लमेंटमध्ये हा विषय घेण्यात यावा. त्याच्याबरोबर आम्ही जो मुद्दा मांडतोय त्याच्यात 11च्या अंतर्गत एन्क्वायरी सुरू आहे. कलम 12च्या अंतर्गत ती एन्क्वायरी व्हावी, ज्याच्यामध्ये एक वेगळी कमिटी फॉर्म केली जाते. बाहेरच्या काही संस्था सुद्धा आपल्या त्या इन्व्हेस्टिगेशनसाठी घेता येतात. कलम 11 मध्ये घरच्या घरी तिथं आपल्याला इन्व्हेस्टिगेशन केल्यासारखा तो विषय. त्यामुळे जो एअर इंडियाचं विमान हे अहमदाबादमध्ये पडलं, तिथं असणाऱ्या लोकांची सुद्धा मागणी आहे की 12 कलमच्या अंतर्गत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं. आमची सुद्धा ती मागणी आहे. तर त्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही दिल्लीला जाऊन दादांसाठी तिथपर्यंत तो लढा त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. तर इंडिया आघाडीलाच का? कारण आम्ही शेवटी विरोधात आहोत. त्यामुळे इंडिया आघाडीच्या काही नेत्यांना महाराष्ट्रात असणारे जे कोणी सत्तेत आहेत त्यांना सगळ्यांना भेटून झालं. मुख्यमंत्री साहेब झाले, उपमुख्यमंत्री दोन्ही झाले, आणि बाकी इंडिया आघाडीचे उद्धव ठाकरे साहेब झाले. त्यानंतर मराठी नेता राज ठाकरे साहेब त्यांच्याबरोबर बैठक झाली. तर दिल्लीत जाऊन काँग्रेस आणि इतर पक्षांबरोबर आम्ही भेटू. पण हा लढा कायमच असा ठेवला जाईल. पण 100% मी आपल्याला सांगतो की काळं काय ना काहीतरी आहे. अजितदादांच्या घातपातच झाला असं कुठेतरी आम्हाला सर्वांना वाटलंय. आणि योगायोग, दुर्दैवी योगायोग बघा, 2023ला जे विमान त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना डावोसला घेऊन जाणारं होतं, ते सुद्धा VSRचंच होतं. आणि त्यांनी बहारेनवरनं विमान उडवल्यानंतर, तिथून उडल्यानंतर पेट्रोल भरून ते जेव्हा डावोसला चाललं होतं, नाहीतर तिथं त्या दुसऱ्या देशामध्ये जात होतं, तेव्हा तिथं इराणमध्ये आणि इराकमध्ये परवानगी नसताना सुद्धा विमान हे मुद्दामून VSRला नेलं गेलं. त्यात जर अजून 5 मिनिटं उशीर झाला असतं तर त्यांचं विमान हे इराणकडनं पाडण्यात आलं असतं 2023ला. मग एवढं काम चुकारपणा हा मुद्दामून केला गेला का त्याच्या मागे सुद्धा काही ना काहीतरी कॉन्स्पिरसी आहे असा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत चूक झाली. तिथं कसं तरी त्यांचं नशीब, तिथं कुठं काय घटना घडली नाही. पण दादाच्या बाबतीत VSRच, आणि दुर्दैवी ही घटना त्या ठिकाणी घडली. दोन्ही मराठी नेते, प्रमुख नेते, दोन्ही आज मुख्यमंत्री, मग कुठं ना कुठेतरी काय ना काहीतरी आहे का असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय होत नाही. म्हणून हे जो तपास आहे तो योग्य पद्धतीने व्हावा यासाठी आमचा सगळ्यांचा खटाटोप आहे. न्याय मिळत नसेल त्या दोन्ही पक्षांनी सत्तेतून बाहेर पडावं, तो त्यांचा विषय. तुम्ही आवाहन करणार का? लढण्यासाठी आपल्याला कुठं ना कुठंतरी एक जिद्द लागते. एखादा मुद्दा पुढे घेऊन जात असताना न्याय द्यायचा असेल तर काही प्रमाणात आपल्याला काही गोष्टी ह्या नुकसान सुद्धा त्या ठिकाणी देऊन जातात. त्यामुळे नुकसान सहन करण्याची क्षमता त्या लोकांची त्या ठिकाणी लागते. आणि कोणासाठी कशासाठी लढतोय हे पण तितकंच महत्वाचं आहे. पण ठीक आहे, आम्ही विरोधात राहून
रस्त्यावर लढतोय ते सत्तेत आहेत, चांगली गोष्ट आहे. मग सत्तेतल्या यंत्रणा हलवण्यासाठी त्यांच्या ताकदीचा वापर करायला काय हरकत आहे, तो त्यांनी करावा. साधा एफआयआर आम्ही मागतोय, कारण एफआयआर झाल्याशिवाय इन्व्हेस्टिगेशन त्या दिशेने जाऊ शकणार नाही. पण तेवढं मात्र त्यांच्याकडनं होत नाही, याचं दुर्दैवी त्या ठिकाणी वाटतं. अधिकाऱ्यांची भेट घेतली, आज तुम्ही त्यांना काय सांगितलं, काही नवीन पुरावे दिलेत का, आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडनं तुम्हाला काय उत्तर देण्यात आलं? हे बघा, गेल्या वेळेस आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा डीजीसीए चा जो काही वेबसाईटवर एक रिपोर्ट आला होता, एक स्टेटमेंट आलं होतं 24ला. आम्ही इथं जेव्हा आलो, 25ला आलो असेल का 26ला आलो असेल, त्यावेळेस तिथं चर्चा करत असताना आम्ही त्यांना विचारले की ते स्टेटमेंट तुम्ही बघितलंय का डीजीसीएचं. त्यांनी सांगितलं नाही, ते स्टेटमेंट आमच्यापर्यंत आलेलं नाही. म्हणजे 3-4 दिवस होऊन सुद्धा ते स्टेटमेंट त्यांच्याकडे आलं नाही. ते म्हणाले आम्ही सीआयडी आहोत, आमच्याकडे विशिष्ट पद्धतीने ते स्टेटमेंट यावं लागतं. मग आता हा रिपोर्ट सुद्धा वेबसाईटवर टाकलाय, हा रिपोर्ट तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. मग आम्ही त्यांना विचारलं, तर गेल्या वेळेसचं स्टेटमेंट हे ज्या पद्धतीने त्या डीजीसीएला दिलं, एआयबीला दिलं, तसंच हे सुद्धा स्टेटमेंट त्याच पद्धतीने दिलं. तुम्हाला वेगळी काय ईमेल आलंय का की बघा सीआयडी हा प्रस्ताव तुम्हाला पाठवलाय, हा प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे, त्यांनी सांगितलं तसं काय नाही आम्हाला मिळालं, पण आम्ही मागून घेतोय. पण आम्हाला जे वेबसाईटवर आलंय त्याच्यावर आम्ही अभ्यास करून त्या पद्धतीने आम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे सुरुवातीचं जे 2024 फेब्रुवारीचं स्टेटमेंट होतं त्या बाबतीत तुम्ही दुर्लक्ष काय गोष्टी करताय, आणि या बाबतीत तुम्ही म्हणता नाही आम्ही तो रिपोर्ट बघितलाय. मग कुठं ना कुठं तरी पद्धत जी असावी त्या पद्धतीमध्ये सुद्धा घोळ आहे सीआयडीच्या बाबतीत, असं जाणवतंय. दादा, महत्वाचा प्रश्न याच्यात असा आहे की तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले होते, सीआयडी याचं चौकशी करते. ज्यावेळेस काल सगळी चौकशी झाली, तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले होते त्याची उत्तरं सीआयडीने घेतलीत का? तुम्ही जे प्रश्न उपस्थित करताय त्याच्या अनुषंगाने सीआयडी तपास करते का? एक प्रोसेस असते आपल्याला, लॉ मध्ये एक पद्धत असते की आपण सीआयडी कडे काय पद्धतीने स्टेटमेंट द्यायचं असतं. तर कलम 180च्या अंतर्गत आपल्याला ते स्टेटमेंट त्या ठिकाणी द्यावं लागतं. गेल्या वेळेस मी ज्या आलो होतो, जो काय आतापर्यंतचा अभ्यास आहे